नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ट्रिग्नोमेट्री 1 या चॅप्टरमधील एक्सरसाइज 2.2 यातील क्वेश्चन नंबर 15 आज आपल्याला सॉल्व करायचा आहे। या क्वेश्चन नंबर 15 मध्ये टोटल सब क्वेश्चन्स 12 आहेत। एक एक करून आपल्याला सॉल्व करायचे आहेत। हे आपल्याला प्रूफ करायचं आहे। पहा, सर्व सब क्वेश्चन्स आपल्याला प्रूफ करण्यासाठी हे फॉर्म्युले माहिती असणे आवश्यक आहे। sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1। येथे थीटा असेल, एक्स असेल, अँगल सारखे पाहिजेत तर व्हॅल्यू 1 असते। 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा। 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा। पहा, येथे को आहे, येथे को आहे। कॉट असेल तर कोसेक स्क्वेअर 1 प्लस टॅन थीटा म्हणजे साइन थीटा अपॉन कॉस थीटा। कॉट थीटा म्हणजे कॉस थीटा अपॉन साइन थीटा। येथे स्क्वेअर असेल तर येथे स्क्वेअर होईल, येथे स्क्वेअर होईल। कोसेक थीटा म्हणजे 1 अपॉन साइन थीटा। साइन आणि कोसेक रेसिप्रोकल आहेत। सेक थीटा, सेक आणि कॉस रेसिप्रोकल आहेत। कॉस थीटा 1 अपॉन टॅन असेल तर आपण कॉट लिहिणार। पहा, हे 3 फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत आणि हे पण आपल्याला फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत। पहा, साइन आणि कोसेक रेसिप्रोकल आहे, कॉस आणि सेक एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत, टॅन आणि कॉट एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत। पहा, एवढे फॉर्म्युले आपल्याला पाठ पाहिजेत तरच हे प्रॉब्लेम सॉल्व करता येणार आहेत। LHS प्रूफ, ही LHS आहे, याची व्हॅल्यू आपल्याला इक्वल टू ही आणायची आहे। पहा, LHS इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर ए येथे अँगल आहे, थीटाऐवजी ए अँगल आहे, प्लस 1 प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर ए। पहा, ही आहे LHS, बरोबर आहे। एवढी LHS, ही RHS। LHS आणि RHS आपल्याला इक्वल दाखवायचे आहेत। 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा, थीटा म्हणजे येथे अँगल ए आहे। 1 प्लस टॅन स्क्वेअर म्हणजे आपण काय लिहिणार, सेक स्क्वेअर, सेकचा स्क्वेअर अँगल ए, बरोबर आहे। आणि हे प्लस हे 1 प्लस 1 अपॉन टॅन, 1 अपॉन टॅन म्हणजे काय लिहिणार आपण, कॉट, परंतु येथे स्क्वेअर आहे म्हणजे कॉट स्क्वेअर होईल, इक्वल टू सेकला आपण काय लिहिणार, 1 अपॉन कॉस, 1 अपॉन कॉस स्क्वेअर असल्यामुळे कॉस स्क्वेअर होईल, प्लस 1 प्लस कॉट स्क्वेअर, 1 प्लस कॉट स्क्वेअर म्हणजे काय, कोसेक स्क्वेअर, कोसेक स्क्वेअर ए, बरोबर आहे। 1 अपॉन कॉस स्क्वेअर प्लस कोसेक म्हणजे काय, 1 अपॉन साइन, कोसेक म्हणजे 1 अपॉन साइन, 1 अपॉन साइन स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर। पहा, टॅनवरून आपण सेक आणलेला आहे, सेकवरून कॉस आणलेला आहे, कॉसवरून आता आपल्याला साइन पण आणता येईल, कारण इथे साइन आणायचं आहे आपल्याला, बरोबर आहे। आपण इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू। पहा, क्रॉस मल्टिप्लिकेशन साइन स्क्वेअर ए होईल प्लस कॉस स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर ए। हा मल्टिप्लिकेशन आणि हा मल्टिप्लिकेशन। पहा, साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए म्हणजे व्हॅल्यू किती आहे, 1 आहे, याची व्हॅल्यू 1 आहे, अपॉन कॉस स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर ए। पहा, आपला आन्सर हे आलेला आहे, परंतु RHS याप्रमाणे नाही आहे। येथे साइन स्क्वेअर ए आहे आणि येथे साइनचा 4th पॉवर आहे। त्यासाठी आपण काय करू, कॉसला आपण कॉस स्क्वेअरला साइन स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहू। पहा, कॉस स्क्वेअर, यावरून कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा, बरोबर आहे। कॉस स्क्वेअरला आपल्याला काय लिहिता येते, इक्वल टू 1 अपॉन कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा, बरोबर आहे। या कॉस स्क्वेअर थीटाला आपण काय लिहिलेलं आहे, 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा, आणि हा साइन स्क्वेअर ए ॲज इट इज 1 अपॉन, आता साइन स्क्वेअर ए ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू, साइन स्क्वेअर ए इंटू 1 म्हणजे साइन स्क्वेअर ए होईल, हे मायनस साइन स्क्वेअर थीटा आणि साइन स्क्वेअर थीटा ए पाहिजे बघ,
साईन स्क्वेअर ए आणि साईन स्क्वेअर ए दोघांचा मल्टिप्लिकेशन साईनचा 4th पॉवर होईल, बरोबर आहे. स्क्वेअर आणि स्क्वेअर पॉवरची ॲडिशन. ही आपली RHS आहे, बरोबर आहे, इक्वल टू RHS. देअरफॉर LHS इक्वल टू RHS. हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूव्ह झालेला आहे. हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट सब क्वेश्चन सेकंड. प्रूफ LHS इक्वल टू कॉस स्क्वेअर ए मायनस 1 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये कॉट स्क्वेअर ए प्लस 1. येथे कॉस आहे, येथे कॉट आहे. इक्वल टू आपल्याला -1 दाखवायचं आहे. पहा येथे कॉस स्क्वेअर ए -1 आहे. जर 1 मायनस कॉस स्क्वेअर ए असता तर आपण याला साईन स्क्वेअर ए असं लिहिलं असतं, बरोबर आहे. या फॉर्म्युल्यानुसार साईन स्क्वेअर ए म्हणजे काय होईल 1 मायनस कॉस स्क्वेअर ए. परंतु येथे 1 मायनस आहे आणि कॉस प्लस आहे, बरोबर आहे. आपल्याला कॉस मायनस पाहिजे आणि 1 प्लस पाहिजे. त्यासाठी आपण काय करू, येथे मायनस साईन कॉमन काढू आणि हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा, बरोबर आहे. येथे मायनस कॉमन काढू आपण. मायनस कॉमन काढला तर हे 1 आधी लिहिता येईल आपल्याला आणि हे मायनस कॉस स्क्वेअर ए असं लिहिता येईल आपल्याला. 1 मायनस कॉस स्क्वेअर ए म्हणजे या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला त्याची व्हॅल्यू साईन स्क्वेअर ए लिहिता येईल. आणि हे 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा म्हणजे काय होईल कोसेक स्क्वेअर थीटा. हा फॉर्म्युलाच आहे कोसेक स्क्वेअर थीटा. येथे अँगल ए आहे. इक्वल टू पहा पुढे रिझन पण लिहित जा. येथे फॉर्म्युला कोणता अप्लाय केला आपण, सिन्स 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. हा फॉर्म्युला आपण अप्लाय केला इथे, बरोबर आहे. आता 1 मायनस कॉस स्क्वेअर ए म्हणजे काय साईन स्क्वेअर ए. हा मायनस साईन ॲज इट इज 1 मायनस कॉस स्क्वेअर ए. या फॉर्म्युल्यानुसार साईन स्क्वेअर ए म्हणजे काय होईल 1 मायनस कॉस स्क्वेअर ए म्हणजे साईन स्क्वेअर ए. आणि हे इंटू कोसेक. आपल्याला हा साईन कॅन्सल झाला पाहिजे. येथे कोसेक आहे. कोसेकला आपण असं लिहू शकतो 1/साईन म्हणजे 1/साईन. कोसेकला स्क्वेअर आहे त्यामुळे साईनला पण आपण स्क्वेअर लिहिणार आहोत. 1/साईन म्हणजे काय कोसेक. येथे स्क्वेअर असल्यामुळे येथे पण स्क्वेअर. हे कॅन्सल होतील कारण मल्टिप्लिकेशन आहे. साईन स्क्वेअर ए कॅन्सल होतील. मायनस इंटू 1 म्हणजे काय -1. हीच आपली RHS आहे इक्वल टू RHS. देअरफॉर LHS इक्वल RHS. हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूव्ह झालेला आहे. हेन्स प्रूव्ड. पहा पुढे रिझन पण लिहा. सिन्स 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू साईन स्क्वेअर थीटा. हा फॉर्म्युला आपण अप्लाय केला इथे. नेक्स्ट थर्ड सब क्वेश्चन. पहा फक्त हे फॉर्म्युले अप्लाय करायचे आहेत आपल्याला. प्रूफ LHS इक्वल टू LHS काय आहे साईन थीटा प्लस सेक थीटा याचा स्क्वेअर प्लस कॉस थीटा प्लस कोसेक थीटा स्क्वेअर एवढी LHS आहे, बरोबर आहे. इक्वल टू पहा सेकला आपण काय लिहिणार 1/कॉस. कोसेकला काय लिहिणार आपण 1/साईन. पहा साईन ॲज इट इज प्लस सेक म्हणजे 1/कॉस स्क्वेअर प्लस कॉस ॲज इट इज. पहा साईन कॉस टॅन. साईन कॉस आणि टॅन यांना आपल्याला चेंज करायचं नाही आहे. जर कॉट सेक आणि कोसेक असेल तर त्यांना या फॉर्ममध्ये आपल्याला चेंज करायचं आहे. साईनला आपण चेंज केलेलं नाही आहे, आपण सेकला चेंज केलेलं आहे. कॉसला चेंज केलं नाही आपण चेंज केलेलं आहे कोसेकला. याप्रमाणे पहिले 3 चेंज नाही करायचे, नंतरचे असेल तर त्याला आपल्याला पहिल्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे. पहा हे कोसेकला आपण काय लिहिणार 1/साईन. 1/साईन स्क्वेअर. येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, येथे पण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. म्हणजे काय होईल साईन थीटा इंटू कॉस थीटा होईल. येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे. साईन थीटा इंटू कॉस थीटा. साईन थीटा इंटू कॉस थीटा
हे +1 बरोबर आहे आणि अपॉन कॉस थिटा ब्रॅकेटला स्क्वेअर आहे बरोबर आहे. म्हणजे काय न्यूमरेटरला पण स्क्वेअर आहे आणि या डिनोमिनेटरला पण स्क्वेअर आहे. दोघांना आपण स्क्वेअर लिहिलेला आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन केला आपण. ब्रॅकेटला स्क्वेअर असल्यामुळे याला पण स्क्वेअर आहे आणि याला पण स्क्वेअर होईल. आपण स्क्वेअर सेपरेट लिहिलेला आहे आणि प्लस त्याप्रमाणे येथे काय होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन साइन थिटा इंटू कॉस थिटा +1 इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे +1 आणि अपॉन साइन थिटा बरोबर आहे. परंतु ब्रॅकेटला स्क्वेअर आहे म्हणजे आपण आता न्यूमरेटरचा स्क्वेअर सेपरेट करू आणि डिनोमिनेटरचा आपण स्क्वेअर सेपरेट करू. म्हणजे इथे साइन स्क्वेअर लिहिता येईल आपल्याला बरोबर आहे. आता काय करू आपण पहा येथे न्यूमरेटर आहे येथे न्यूमरेटर आहे सारखेच आहेत. तो न्यूमरेटर आपण कॉमन काढू. म्हणजे कॉमन काय काढणार साइन थिटा इंटू कॉस थिटा +1 ह्याचा स्क्वेअर एवढा न्यूमरेटर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय राहील येथे 1 अपॉन कॉस स्क्वेअर राहील थिटा बरोबर आहे आणि प्लस हे कॉमन काढलेलं आहे म्हणजे 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा राहील. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. हे ॲज इट इज साइन थिटा इंटू कॉस थिटा +1 ह्याचा स्क्वेअर क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे साइन स्क्वेअर थिटा होईल प्लस कॉस स्क्वेअर थिटा आणि अपॉन साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा दोघांचं मल्टिप्लिकेशन कॉस स्क्वेअर थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा बरोबर आहे. पहा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा हा फॉर्म्युला आहे त्याची व्हॅल्यू 1 आहे बरोबर आहे. याची व्हॅल्यू 1 आहे इक्वल टू हे ॲज इट इज साइन थिटा इंटू कॉस थिटा +1 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर ही व्हॅल्यू 1 येणार आहे अपॉन कॉस स्क्वेअर थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा. पहा इथे मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे हे आपण न्यूमरेटरमध्ये लिहू शकतो बरोबर आहे. इक्वल टू काय लिहिता येईल साइन थिटा इंटू कॉस थिटा साइन थिटा इंटू कॉस थिटा +1 त्याचा स्क्वेअर आहे आणि अपॉन पहा साईनला पण स्क्वेअर आहे कॉसला पण स्क्वेअर आहे म्हणजे आपण असं लिहू शकतो साइन थिटा इंटू कॉस थिटा त्याला पण स्क्वेअर आहे. दोघांनाही स्क्वेअर असल्यामुळे आपण ब्रॅकेट करून असं लिहिलेलं आहे बरोबर आहे. असं लिहिता येते आपल्याला. इक्वल टू याला स्क्वेअर आहे याला स्क्वेअर आहे आपण एकच स्क्वेअर घेऊ शकतो म्हणजे साइन थिटा इंटू कॉस थिटा +1 अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा आणि ब्रॅकेटला स्क्वेअर लिहिणार बरोबर आहे. आता काय होईल येथे प्लस आहे प्लसने आपण डिनोमिनेटर सेपरेट करू म्हणजे काय होईल साइन थिटा इंटू कॉस थिटा अपॉन साइन थिटा कॉस थिटा कॉस आधी लिहिलं साइन नंतर लिहिलं तरी चालेल आणि +1ने हे सेपरेट होईल डिनोमिनेटर साइन थिटा कॉस थिटा आणि या ब्रॅकेटला स्क्वेअर आहे. हे कॅन्सल होतील सारख्या टर्म आहेत कॅन्सल होतील या टर्म कॅन्सल होतील बरोबर आहे. काय राहणार आहे हे कॅन्सल झालेलं आहे म्हणजे हा ब्रॅकेट कॅन्सल झालेला आहे म्हणजे 1 राहत आहे बरोबर आहे. 1/1 म्हणजे 1 प्लस हे 1/sin म्हणजे काय लिहिणार आपण 1/sin आणि 1/cos हे दोन्ही पण डिनोमिनेटरमध्ये आहेत. 1/sin म्हणजे कोसेक या टर्मऐवजी आपण काय लिहिणार किंवा असं लिहा 1/sin हे इंटू 1/cos असं लिहू शकतो आपण आणि ब्रॅकेटला स्क्वेअर बरोबर आहे. इक्वल टू हे 1 प्लस 1/sin म्हणजे कोसेक थिटा हे इंटू 1/cos म्हणजे सेक थिटा आणि ब्रॅकेटला स्क्वेअर. हीच आपली RHS आहे 1 प्लस कोसेक थिटा इंटू सेक थिटा आणि ब्रॅकेटला स्क्वेअर ही आपली RHS आहे बरोबर आहे. इक्वल टू RHS पुढे लिहा देअरफॉर LHS इक्वल आहे RHS.
हेन्स प्रूव्ड. पहा थोडी अरेंजमेंट आहे, एक दोनदा प्रॅक्टिस केली तर प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा लक्षात येईल. नेक्स्ट सब क्वेश्चन फॉर प्रूफ LHS इक्वल टू 1 प्लस कॉट थीटा मायनस कोसेक थीटा 1 प्लस टॅन थीटा प्लस सेक थीटा इक्वल टू 2 हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. पहा सर्वांना कन्वर्ट करू आपण या फॉर्म्युल्यामध्ये. 1 प्लस कॉट म्हणजे काय, कॉस अपॉन साईन, कॉस थीटा अपॉन साईन थीटा, मायनस कोसेक म्हणजे 1 अपॉन साईन, 1 प्लस टॅन म्हणजे साईन अपॉन कॉस, साईन थीटा अपॉन कॉस थीटा, प्लस सेक म्हणजे 1 अपॉन कॉस. पहा सर्वांना आपण कन्वर्ट केलेलं आहे. इक्वल टू पहा दोघांचा डिनोमिनेटर सेम आहे, येथे पण दोघांचा डिनोमिनेटर सेम आहे, बरोबर आहे. म्हणजे काय करता येईल आपल्याला, 1 हे प्लस या दोघांची आपण सबट्रॅक्शन करू. दोघांचा डिनोमिनेटर सेम आहे म्हणजे आपण साईन थीटा एकच डिनोमिनेटर घेणार आहोत आणि न्युमेरेटरची सबट्रॅक्शन होईल म्हणजे कॉस थीटा मायनस 1 असं लिहिता येईल आपल्याला. या दोघांची आपण सबट्रॅक्शन केली, दोघांचा डिनोमिनेटर सेम आहे. हे 1 प्लस येथे पण दोघांचा डिनोमिनेटर सेम आहे, एकच आपण डिनोमिनेटर घेणार आणि न्युमेरेटरची येथे ॲडिशन होईल म्हणजे साईन थीटा प्लस 1 इक्वल टू. पहा येथे आपण काय करू, आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे. आता आपण येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू म्हणजे काय होईल, साईन थीटा प्लस कॉस थीटा मायनस 1 बरोबर आहे अपॉन साईन थीटा. पहा येथे पण आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू म्हणजे कॉस थीटा प्लस साईन थीटा प्लस 1 अपॉन कॉस थीटा. पहा येथे हा एक ब्रॅकेट आहे, हा एक ब्रॅकेट आहे, दोन ब्रॅकेटचा इथे मल्टिप्लिकेशन आहे आणि न्युमेरेटरमध्ये साईन थीटा प्लस कॉस थीटा, येथे पण साईन थीटा प्लस कॉस थीटा आहे, मायनस 1 प्लस 1 म्हणजे दोन टर्म आहेत. ही एक टर्म पहा साईन थीटा प्लस कॉस थीटा आहे, हे कॉस थीटा प्लस साईन थीटा म्हणजे दोघांची व्हॅल्यू सारखीच आहे, बरोबर आहे. साईन आधी आहे, कॉस नंतर आहे, कॉस आधी आहे नंतर आहे, दोघांची ॲडिशन आहे म्हणजे टर्म सेम आहेत आणि मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे हा ब्रॅकेट ए असेल, सपोज हा ब्रॅकेट ए आहे आणि हा 1 म्हणजे बी आहे, तर हा पण ब्रॅकेट ए आहे आणि 1 म्हणजे बी आहे. दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन आहे, बरोबर आहे. म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असं लिहू शकतो आपण. ए मायनस बी एका ब्रॅकेटमध्ये आणि ए प्लस बी एका ब्रॅकेटमध्ये आहे. ए मायनस बी आणि ए प्लस बी दोघांचा येथे मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे आपण कसं लिहिणार, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बरोबर आहे. त्या फॉर्म्युल्यानुसार आपण कन्वर्ट करू. ए स्क्वेअर म्हणजे या ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल म्हणजे काय होईल, साईन थीटा प्लस कॉस थीटा याचा स्क्वेअर होईल मायनस बी स्क्वेअर, बी म्हणजे येथे 1 आहे, 1 स्क्वेअर म्हणजे काय होईल 1च होईल. स्क्वेअर लिहिण्याची गरज नाही, 1चा स्क्वेअर 1 असं लिहू शकतो आपण. ए आणि बी आपण समजण्यासाठी लिहिलेलं आहे, असं लिहिण्याची गरज नाही. म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला इथे अप्लाय केला आपण. साईन थीटा आणि कॉस थीटा या दोघांचा मल्टिप्लिकेशन, साईन थीटा इंटू कॉस थीटा, हा मल्टिप्लिकेशन केला आपण, हा केला आपण. वरचा मल्टिप्लिकेशन आणि खालचा मल्टिप्लिकेशन. वरील टर्म सेम असल्यामुळे ए मायनस बी ए प्लस बी तो फॉर्म्युला अप्लाय केला आपण, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि खाली यांचा मल्टिप्लिकेशन बरोबर आहे. आता काय करू, याचं आपण एक्सपान्शन करू म्हणजे ए प्लस बी होल स्क्वेअर. ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल तर आपण काय लिहितो, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर बरोबर आहे. हा साईन ए म्हणजे साईन थिटा म्हणजे ए आहे आणि कॉस थिटा म्हणजे बी आहे, याप्रमाणे आपण कन्वर्ट करू. इक्वल टू म्हणजे साईन स्क्वेअर थिटा होईल बरोबर आहे, प्लस 2 टाइम्स
दोघांचा मल्टिप्लिकेशन साईन थिटा इंटू कॉस थिटा आणि प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा आणि हे -1. हा ब्रॅकेट आपण सॉल्व केलेला आहे. आता साईन थिटा इंटू कॉस थिटा ॲज इट इज. साईन स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटा दोघांची ॲडिशन आहे म्हणजे दोघांची व्हॅल्यू किती होईल 1. बरोबर आहे. तो फॉर्म्युला इक्वल टू आपण जवळजवळ लिहिणार आहोत. हे साईन स्क्वेअर थिटा आणि हे कॉस स्क्वेअर थिटा जवळ लिहू आपण म्हणजे फॉर्म्युला इक्वल टू 1 दाखवता येईल आपल्याला. हे प्लस 2 साईन थिटा इंटू कॉस थिटा -1 आणि अपॉन साईन थिटा इंटू कॉस थिटा. ही व्हॅल्यू किती आहे साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. बरोबर आहे. या ब्रॅकेटऐवजी आपण 1 पुट करू. याची व्हॅल्यू 1 आहे. हे प्लस हे ॲज इट इज 2 टाइम्स साईन थिटा कॉस थिटा आणि हे -1. बरोबर आहे. अपॉन साईन थिटा कॉस थिटा +1 -1 कॅन्सल होतील. हे पण कॅन्सल होतील. काय राहत आहे 2 टाइम्स साईन थिटा इंटू कॉस थिटा अपॉन साईन थिटा कॉस थिटा. मल्टिप्लिकेशन आहे पूर्ण. साईन साईन कॅन्सल होईल, कॉस कॉस कॅन्सल होईल. बरोबर आहे. म्हणजे काय राहतील फक्त 2 राहतील. हीच आपली RHS आहे. देअरफॉर LHS इक्वल टू RHS. हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट सब क्वेश्चन 5 प्रूफ LHS इक्वल टू ही LHS आहे tan क्यूब थीटा प्लस कॉट क्यूब थीटा अपॉन इथे अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इथे प्लस अपॉन 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा. LHS आपण लिहून घेतलेले आहे. टॅनला कन्वर्ट करू आपण साईन अपॉन कॉसमध्ये. क्यूब असल्यामुळे क्यूब पण होईल म्हणजे साईन क्यूब थीटा अपॉन कॉस क्यूब थीटा म्हणजेच काय टॅन क्यूब थीटा. टॅनला आपण कन्वर्ट केलेला आहे साईन अपॉन कॉसमध्ये. बरोबर आहे. 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा म्हणजे काय सेक स्क्वेअर थीटा. याची व्हॅल्यू किती आहे सेक स्क्वेअर थीटा प्लस कॉटला कन्वर्ट करू आपण कॉस अपॉन साईनमध्ये. क्यूब असल्यामुळे क्यूब करणार आपण. कॉट म्हणजे काय कॉस क्यूब. कॉट म्हणजे कॉस अपॉन साईन. क्यूब असल्यामुळे आपण क्यूब लिहिलेला आहे. दोघांनाही क्यूब आलेला आहे. 1 प्लस कॉट स्क्वेअर म्हणजे काय कोसेक स्क्वेअर. ही व्हॅल्यू किती आहे कोसेक स्क्वेअर थीटा. बरोबर आहे. साईन अपॉन कॉस येथे सेक आहे. सेकला आपण काय करू कॉसमध्ये कन्वर्ट करू म्हणजे हा कॉस कॅन्सल होईल, स्क्वेअर कॅन्सल होईल. बरोबर आहे. कोसेकला पुन्हा आपण साईनमध्ये कन्वर्ट करू म्हणजे कसं लिहिता येईल पहा. हे साईन क्यूब थीटा आहेत अपॉन कॉस क्यूब थीटा. साईन क्यूब थीटा अपॉन कॉस क्यूब थीटा आणि अपॉनमध्ये सेक स्क्वेअर थीटा आहे तर 1 अपॉन कॉस लिहिता येईल आपल्याला. सेकला 1 अपॉन कॉस स्क्वेअर थीटा. स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर. बरोबर आहे. त्याप्रमाणे प्लस हे कॉस क्यूब थीटा अपॉन साईन क्यूब थीटा आणि अपॉन कोसेकला कसं लिहिणार आपण 1 अपॉन साईन म्हणजे 1 अपॉन साईन क्यूब थीटा इक्वल टू हे साईन क्यूब थीटा अपॉन कॉस क्यूब थीटा. येथे डिव्हिजन आहे. मल्टिप्लिकेशन केला आपण तर कॉस स्क्वेअर वर जातील. बरोबर आहे. कॉस स्क्वेअर थीटा वर जातील खाली 1 राहील आणि प्लस त्याचप्रमाणे हे पण होईल कॉस क्यूब थीटा अपॉन साईन क्यूब थीटा इंटू हे साईन क्यूब वर जातील साईन क्यूब थीटा अपॉन कोसेक स्क्वेअर आहे म्हणजे 1 अपॉन साईन स्क्वेअर होईल. येथे स्क्वेअर येणार आहे सॉरी त्यामुळे येथे पण स्क्वेअर होईल. बरोबर आहे. हे साईन स्क्वेअर वर जातील आणि खाली 1 राहील.
इक्वल टू येथे मल्टिप्लिकेशन आहे, येथे मल्टिप्लिकेशन आहे, हा कॉस स्क्वेअर आहे आणि कॉस क्यूब आहे, म्हणजे कॉस स्क्वेअर कॅन्सल होईल, येथे क्यूब असल्यामुळे फक्त कॉस थिटा राहील, बरोबर आहे, कॉस थिटा राहणार आहे. आणि येथे साईन स्क्वेअर आहे, हे कॅन्सल होतील, येथे क्यूब आहे म्हणजे हे येथे फक्त साईन थिटा राहील. म्हणजे काय राहणार आहे पहा, साईन क्यूब थिटा अपॉन कॉस थिटा. हे साईन 3 थिटा नाहीत, साईन क्यूब थिटा आहे अपॉन कॉस थिटा राहील. आणि हे प्लस कॉस क्यूब थिटा अपॉन साईन थिटा, बरोबर आहे. याप्रमाणे आता काय करू आपण, येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. क्रॉस मल्टिप्लिकेशन केला तर साईन आणि क्यूब म्हणजे काय होईल, साईनचा 4th पॉवर होईल, साईनचा 4th पॉवर थिटा होईल. हे प्लस कॉसचा 4th पॉवर होईल, क्यूब आहे येथे पॉवर 1 आहे म्हणजे पॉवर 4 होईल कॉसला. आणि अपॉन येथे साईन थिटा इंटू कॉस थिटा, दोघांचं मल्टिप्लिकेशन, साईन थिटा इंटू कॉस थिटा. येथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे, हा मल्टिप्लिकेशन, हा मल्टिप्लिकेशन आणि हा मल्टिप्लिकेशन. इक्वल टू साईनला 4th पॉवर आहे, कॉसलाही 4th पॉवर आहे. आपण जर साईनला स्क्वेअर लिहिला तर पुन्हा याचा स्क्वेअर करावा लागेल, बरोबर आहे. आणि प्लस कॉसला स्क्वेअर लिहिला आपण तर पुन्हा याचा स्क्वेअर करावा लागेल. आणि अपॉन साईन थिटा इंटू कॉस थिटा. फक्त थोडी अरेंजमेंट आहे. साईन स्क्वेअर थिटा सपोज ए आहे, त्याला स्क्वेअर आहे, साईन स्क्वेअर थिटा म्हणजे ए घेतलेला आहे आपण. आणि कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे बी आहे, हे बी आणि त्याला पुन्हा स्क्वेअर आहे, बरोबर आहे. हे जर असं असेल, आपल्याला काय करायचं आहे, हा फॉर्म्युला आहे याला आपण असं लिहू शकतो, ए प्लस बी स्क्वेअर. असं लिहिता येईल का, असं लिहिता येणार नाही, कारण एला सेपरेट स्क्वेअर आहे, बीला सेपरेट स्क्वेअर आहे. आणि इथे आपण दोघांचे ॲडिशन करून स्क्वेअर केलेलं आहे, असं लिहिता येत नाही. हे कधी इक्वल होईल, जर यामधून -2ab केले तर हे इक्वेशन इक्वल आहे, म्हणजे हा फॉर्म्युला आहे. ए स्क्वेअर आणि प्लस बी स्क्वेअर असेल तर आपल्याला ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी स्क्वेअर तर -2ab करावे लागतील, तर हे इक्वेशन इक्वल असते. हा फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युल्याचा आपल्याला वापर करायचा आहे. कशामुळे, कारण साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा ती व्हॅल्यू 1 आहे, ती आपल्याला 1 दाखवायची आहे पुढे, त्यामुळे हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. आणि येथे मायनस आहे येथे मायनस असल्यामुळे आपल्याला मायनस येथे कोठेच मिळणार नाही, त्यामुळे हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे मायनस साईन येण्यासाठी. म्हणजे आपण काय करू, इक्वल टू हा ए आहे आणि हा बी आहे, बरोबर आहे. हा आपण ए कन्सिडर केला आणि हा बी कन्सिडर केला तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आहे, म्हणजे आपल्याला या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. म्हणजे आपण कसं लिहिणार, साईन स्क्वेअर थिटा, ए म्हणजे साईन स्क्वेअर थिटा प्लस बी म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा, बरोबर आहे. त्याला आपण स्क्वेअर करणार, ब्रॅकेटचा स्क्वेअर, तर यातून मायनस करावे लागतील आपल्याला 2ab, म्हणजे मायनस करणार 2 टाइम्स ab, ए म्हणजे साईन स्क्वेअर थिटा आणि बी म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा, बरोबर आहे. आणि अपॉन साईन थिटा इंटू कॉस थिटा ॲज इट इज, साईन थिटा इंटू कॉस थिटा. इक्वल टू याची व्हॅल्यू आपल्याला किती मिळेल, साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा आहे, ती व्हॅल्यू 1 आहे, बरोबर आहे. आणि ब्रॅकेटला स्क्वेअर आहे म्हणजे 1चा स्क्वेअर होईल. साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा हा फॉर्म्युला आहे, त्याची व्हॅल्यू 1, त्याला स्क्वेअर आणि मायनस 2 साईन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा आणि अपॉन साईन थिटा इंटू कॉस थिटा. आता काय करू आपण, 1ने हा सेपरेट करू, म्हणजे काय होईल, 1 अपॉन हे मायनस साईन, इथे मायनस आहे, आपण डिनोमिनेटर सेपरेट करू, म्हणजे 1 अपॉन साईन थिटा कॉस थिटा होईल, साईन थिटा इंटू कॉस थिटा, बरोबर आहे. मायनसने सेपरेट होतील, 2 साईन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा आणि अपॉन हा डिनोमिनेटर साईन थिटा इंटू कॉस थिटा.
पहा आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, सेक थिटा आला पाहिजे. 1/sin म्हणजे सेक थिटा येईल, 1/cos म्हणजे कोसेक थिटा येईल, हे मायनस साईन हे 2 आलेले आहेत. येथे साईन थिटा आणि कॉस थिटा पाहिजे. येथे साईन थिटा, येथे स्क्वेअर आहे, येथे साईन थिटा आहे, येथे कॉसला स्क्वेअर आहे, येथे कॉस थिटा आहे. पहा हा साईन थिटा कॅन्सल होईल तर येथील स्क्वेअर कॅन्सल होईल, बरोबर आहे. हा कॉस थिटा कॅन्सल होईल तर हा स्क्वेअर कॅन्सल होईल. म्हणजे काय राहणार आहे, 1/sin म्हणजे काय होईल, कोसेक. 1/cos आहे. पहा हे या दोन्ही टर्म डिनोमिनेटरमध्ये आहेत. म्हणजे 1/sin थिटा आहे आणि 1/cos थिटा आहे. 1/cos थिटा म्हणजे काय आहे, 1/cos थिटा म्हणजे सेक थिटा. हे मायनस हे 2 ॲज इट इज. हे कॅन्सल झालेले आहेत. येथे काय राहत आहे, साईन थिटा कॉस थिटा, 2 साईन थिटा इंटू कॉस थिटा. याप्रमाणे RHS आहे, बरोबर आहे, इक्वल टू RHS. Therefore LHS इक्वल टू RHS, हेन्स प्रूव्ड. पहा पुढे रिझन लिहित जा. आपण येथे फॉर्म्युला वापरलेला आहे, साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1, बरोबर आहे. ही व्हॅल्यू आपण 1 पुट केलेली आहे. पुढे कोणता फॉर्म्युला वापरला ते पण लिहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 प्रूफ. पहा येथे आपल्याला दोन साईड इक्वल दाखवायच्या आहेत, ही साईड आणि ही साईड. आपण काय करू, हा प्रॉब्लेम थोडा वेगळा आहे. LHS आणि RHS नाही घ्यायचे आपल्याला. जर आपल्याला यामध्ये LHS आणि RHS दाखवायचं असेल तर हा प्रॉब्लेम थोडा मॉडिफाय करावा लागेल. त्यापेक्षा आपण काय करू, दोन्ही साईड सॉल्व करत जाऊ. म्हणजे दोन्ही इक्वल आले तर हे इक्वल होईल, बरोबर आहे. या दोन्ही साईड आपण सॉल्व करत जाऊ आणि एका स्टेपला आपण दोन्ही पण इक्वल दाखवणार, म्हणजे या साईड इक्वल होतील. सोडूया म्हणजे लक्षात येईल. काय दिलेलं आहे, सेक थिटा प्लस टॅन थिटा. पहा दिलेला प्रॉब्लेम ॲज इट इज लिहून घेऊ आपण, इक्वल टू 1/cos थिटा मायनस 1/sec थिटा मायनस टॅन थिटा. इकडे टर्म आहे तीच इकडे आहे, इकडे प्लस आहे, इकडे मायनस आहे. आपण ही टर्म इकडे आणू आणि ही टर्म इकडे नेऊ आपण. म्हणजे काय होईल पहा, 1/sec थिटा प्लस टॅन थिटा. हे इकडे आणू आपण, इकडे मायनसमध्ये आहेत, इकडे प्लसमध्ये येतील. म्हणजे 1/sec थिटा मायनस टॅन थिटा होईल, बरोबर आहे. आणि इक्वल टू हे इक्वेशन आहे, आपण सॉल्व करत जात आहोत. म्हणजे शेवटी आपल्याला इक्वल दाखवायचं आहे. म्हणजे ते जर इक्वल असेल तर हे इक्वल असेल. इकडे काय आहे, 1/cos आणि हे मायनसमध्ये आहेत, इकडे आणू प्लसमध्ये होतील. म्हणजे 1/cos थिटा, बरोबर आहे. देअरफॉर आपण दोन्ही पण साईड सॉल्व करत आहोत. आता काय करू, इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. क्रॉस मल्टिप्लिकेशन सेक थिटा मायनस टॅन थिटा इंटू 1 म्हणजे काय होईल, सेक थिटा मायनस टॅन थिटा. हे प्लस हा मल्टिप्लिकेशन 1ने मल्टिप्लाय केल्यामुळे हेच होईल, सेक थिटा प्लस टॅन थिटा. आणि अपॉन दोघांचा मल्टिप्लिकेशन. पहा ए प्लस बी ए मायनस बी या फॉर्ममध्ये आहे. हा एक ब्रॅकेट आहे ए प्लस बी आणि हा ब्रॅकेट ए मायनस बी. म्हणजे आपण काय लिहिणार, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय होईल, सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा, बरोबर आहे. एका ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी आहे, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी आहे. आपण काय लिहितो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, या टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर. याप्रमाणे हा फॉर्म्युला वापरला आपण इथे. पहा इक्वल टू येथे आपण काय करू, दोघांचे ॲडिशन घेऊ. दोघांचा डिनोमिनेटर सेम आहे, एकच घेणार आपण डिनोमिनेटर. आणि दोघांचे ॲडिशन 1 + 1 2 होतील. किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन केला तरी हेच येणार आहे. पहा इक्वल टू देअरफॉर मायनस टॅन थिटा प्लस टॅन थिटा कॅन्सल होतील. सेक थिटा आणि सेक थिटा 1 टाइम्स 1 टाइम्स म्हणजे 2 टाइम्स 2 सेक थिटा होईल. दोघांचे ॲडिशन 2 टाइम्स सेक थिटा अपॉन सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. सेक आणि टॅनमध्ये रिलेशन काय आहे, सेक आणि टॅन. पहा सेक आणि टॅन फॉर्म्युला कसा आहे, 1 + टॅन स्क्वेअर थिटा इक्वल आहे सेक स्क्वेअर थिटा. येथे काय आहे,
सेक स्क्वेअर आणि मायनस टॅन स्क्वेअर आहे. म्हणजे 1 इक्वल टू हे सेक याच फॉर्म्युल्यावरून असं लिहिता येईल आपल्याला, बरोबर आहे. सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे काय 1. ही व्हॅल्यू किती आहे 1 आहे. पुढे हा फॉर्म्युला रिझन म्हणून लिहायचा आहे. हा फॉर्म्युला वापरलेला आहे. सिन्स इक्वल आहे 2/cos. देअरफॉर सेकला आपण काय लिहू शकतो, सेक म्हणजे 1/cos. हे 2 सेक म्हणजे काय 1/cos. हे असं लिहू शकतो आपण, सेक ऐवजी 1/cos. हा 1 आता नाही लिहिला तरी चालेल, फक्त 2 ॲज इट इज आणि सेक म्हणजे 1/cos, बरोबर आहे. इक्वल टू हे 2/cos. दोन्ही साईड इक्वल आलेले आहेत, बरोबर आहे. इथे दोन्ही पण व्हॅल्यू इक्वल आहेत. याचाच अर्थ काय, या दोन्ही साईड इक्वल आहेत म्हणजेच काय, देअरफॉर ही LHS इक्वल आहे RHS. हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूफ झालेलं आहे. या पद्धतीने आपल्याला हे प्रूफ करायचं आहे. नेक्स्ट 7th सब क्वेश्चन. प्रूफ करायचं आहे म्हणून प्रूफ लिहू आपण. LHS आहे साइन थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा प्लस 1 प्लस कॉस थिटा अपॉन साइन थिटा. इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. साइन थिटा इंटू साइन थिटा म्हणजे साइन स्क्वेअर थिटा होईल, प्लस 1 प्लस कॉस थिटा आणि 1 प्लस कॉस थिटा आहे म्हणजे काय होईल 1 प्लस कॉस थिटा याचा स्क्वेअर होईल, बरोबर आहे. ही टर्म आणि ही टर्म दोन्ही सारखेच आहेत, दोघांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल आणि अपॉन हे 1 प्लस कॉस थिटा या दोघांचा मल्टिप्लिकेशन इंटू साइन थिटा इक्वल टू हा ब्रॅकेट आपण सॉल्व करू. a प्लस बी होल स्क्वेअर तो फॉर्म्युला. हे साइन स्क्वेअर थिटा ॲज इट इज प्लस हा ब्रॅकेट सॉल्व करू. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर 1 स्क्वेअर म्हणजे 1 होईल प्लस 2 टाइम्स दोघांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे 2 कॉस थिटा होतील आणि प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर. फॉर्म्युला कोणता अप्लाय केला, a प्लस बी होल स्क्वेअर. तो फॉर्म्युला कसा आहे a स्क्वेअर प्लस ट्वाईस AB प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला इथे अप्लाय केला आपण. अपॉन हे ॲज इट इज 1 प्लस कॉस थिटा इंटू साइन थिटा इक्वल टू इथे साइन स्क्वेअर थिटा आहे, येथे कॉस स्क्वेअर थिटा आहे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे काय होईल 1 होईल, बरोबर आहे. आपण जवळजवळ लिहिणार आहोत. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा या दोन टर्म, बरोबर आहे, कारण त्याची व्हॅल्यू 1 आहे. फॉर्म्युला आहे तो हे प्लस 1 आणि प्लस 2 कॉस थिटा आणि अपॉन हे ॲज इट इज 1 प्लस कॉस थिटा इंटू साइन थिटा इक्वल टू ही व्हॅल्यू 1 आहे 1, हे प्लस 1 याची व्हॅल्यू 1, हा 1 आणि प्लस 2 कॉस थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा इंटू साइन थिटा. 1 प्लस 1 2 होतील, ही ॲडिशन, बरोबर आहे. पुढे सॉल्व करू. इक्वल टू 1 प्लस 1 2 होतील, 2 प्लस 2 कॉस थिटा 2 कॉस थिटा आणि अपॉन 1 प्लस कॉस थिटा 1 प्लस कॉस थिटा इंटू साइन थिटा इक्वल टू आपल्याला प्रूफ काय करायचं आहे 2 टाइम्स कोसेक दाखवायचं आहे. 2 टाइम्स कोसेक म्हणजे आपल्याला हे कॅन्सल व्हायला पाहिजे. 1/sin आले तर कोसेक होईल, बरोबर आहे. म्हणजे ही टर्म कॅन्सल व्हायला पाहिजे 1 प्लस कॉस थिटा म्हणजे 1/sin आले तरच कोसेक होईल. त्यासाठी आपण इथे 2 कॉमन काढू. येथे 2 कॉमन काढला तर येथे 1 होईल आणि प्लस 2 कॉमन काढल्यामुळे हे कॉस थिटा होतील. या टर्ममध्ये आपण 2 कॉमन काढले म्हणजे 2/2 म्हणजे 1 होईल आणि 2ने डिवाइड केलं तर कॉस थिटा होईल. अपॉन
1 प्लस कॉस थिटा इंटू साइन थिटा. पहा 2 कॉमन का काढले? कारण हा ब्रॅकेट कॅन्सल होण्यासाठी. हे कॅन्सल होतील, 1 प्लस कॉस थिटा हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट कॅन्सल होईल. येथे काय राहतील? 2 राहतील. वरे राहणार आहे 2 आणि खाली काय राहील? साइन थिटा. बरोबर आहे. म्हणजेच काय? इक्वल टू 2 असं लिहू शकतो आपण. हे 2 इंटू 1 साइन थिटा. म्हणजेच काय? 1 साइन म्हणजे काय? कोसेक. 2 इंटू कोसेक थिटा. ही आपली RHS आहे. बरोबर आहे. देअरफॉर LHS इक्वल टू RHS. देअरफॉर LHS इक्वल टू RHS. हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट सब क्वेश्चन 8. प्रूफ LHS इक्वल टू tan थीटा अपॉन सेक थीटा -1. पहा ही LHS आहे. RHSला काय आहे? सेक थीटा -1. येथे सेक थीटा +1 आहे. येथे टॅन थीटा आहे. येथे पण टॅन थीटा आहे. आपण काय करू? याच्या कॉन्जुगेटने म्हणजे प्लस साईन घेऊन न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला मल्टिप्लाय करू आपण. कॉन्जुगेट पेअरने मल्टिप्लाय करू आपण. हे सेक थीटा -1 आहे तर येथे +1 घेऊ आपण. म्हणजे सेक थीटा +1 आणि पुन्हा येथे सेक थीटा +1ने मल्टिप्लाय करू. न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला आपण या टर्मने मल्टिप्लाय केलेलं आहे. इथे लिहू शकता मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय सेक थीटा +1. म्हणजे काय होईल? आता हा मल्टिप्लिकेशन आणि हा मल्टिप्लिकेशन म्हणजे वरचा मल्टिप्लिकेशन टॅन थीटा इंटू सेक थीटा +1 आणि खालचा मल्टिप्लिकेशन. पहा इथे काय आहे? a - b a + b या फॉर्ममध्ये आहे. a - b a + b म्हणजे काय होईल? a² - b². a² म्हणजे सेक स्क्वेअर थीटा होईल -b². येथे b म्हणजे 1 आहे म्हणजे 1² म्हणजे 1 होईल. इक्वल टू हे टॅन थीटा सेक थीटा +1 अपॉन सेक स्क्वेअर थीटा -1. पहा हा फॉर्म्युला सेक स्क्वेअर थीटा -1 म्हणजे काय होईल? या फॉर्म्युल्यानुसार सेक स्क्वेअर थीटा -1 इक्वल टू टॅन स्क्वेअर थीटा होईल. ही व्हॅल्यू काय मिळेल? टॅन स्क्वेअर थीटा. कारण फॉर्म्युला कसा आहे? 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. देअरफॉर सेक स्क्वेअर थीटा -1 इक्वल टू काय होईल? टॅन स्क्वेअर थीटा. पहा हे रिझन पण समोर लिहा. पहा इथे स्क्वेअर आहे आणि इथे टॅन आहे म्हणजे हा टॅन कॅन्सल होईल तर येथील स्क्वेअर कॅन्सल होईल म्हणजे इथे टॅन थीटा राहील. बरोबर आहे. काय राहत आहे? सेक थीटा +1 आणि अपॉन टॅन थीटा. हीच आपली RHS आहे. इक्वल टू RHS. देअरफॉर LHS इक्वल आहे RHS. हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. पहा क्वेश्चन नंबर 8 प्रमाणेच क्वेश्चन आहे. कॉन्जुगेटने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. प्रूफ. पहा मागच्या प्रॉब्लेममध्ये टॅन आणि सेक होते. येथे कॉट आणि कोसेक आहेत. LHS कॉट थीटा अपॉन कोसेक थीटा -1 इक्वल टू कॉन्जुगेट पेअरने मल्टिप्लाय करू आणि डिवाइड करू. कोसेक थीटा येथे -1 आहे. मायनसच्या अपोजिट प्लस साईन घ्यायचा आहे आपल्याला. कोसेक थीटा +1 कारण राईटला प्लस साईन आहे. मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं आहे. पहा कॉन्जुगेट पेअरने आपण मल्टिप्लाय केलेला आहे आणि डिवाइड केलेला आहे. आता वरचा मल्टिप्लिकेशन मागच्याच प्रॉब्लेमप्रमाणे कोसेक थीटा 2 टर्म असल्यामुळे आपण ब्रॅकेट करू आणि +1 अपॉन a - b a + b. हा एक ब्रॅकेट आहे, हा एक ब्रॅकेट आहे. टर्म सेम आहेत, साईन अपोजिट आहेत, मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे a² - b². a² म्हणजे कोसेक स्क्वेअर होईल थीटा -b². 1² म्हणजे 1.
इक्वल टू पहा मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण हा फॉर्म्युला वापरला, येथे हा फॉर्म्युला अप्लाय होईल. कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1 म्हणजे आपल्याला फॉर्म्युला कोणता आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. बरोबर आहे. येथे काय आहे कोसेक स्क्वेअर मायनस 1 आहे म्हणजे 1 त्या साईडला नेऊ आपण. देअरफॉर कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1 केला आपण तर व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला कॉट स्क्वेअर थिटा. ही व्हॅल्यू किती आहे कॉट स्क्वेअर थिटा. कॉट थिटा इंटू कोसेक थिटा प्लस 1 अपॉन ही व्हॅल्यू मिळेल कॉट स्क्वेअर थिटा. पहा हा कॉट थिटा कॅन्सल होईल तर येथे तर हा स्क्वेअर कॅन्सल होईल. बरोबर आहे. येथे मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे काय होईल हा कॉट थिटा कॅन्सल होईल, येथे कॉट थिटा राहील इक्वल टू वर काय राहील कोसेक थिटा प्लस 1 आणि अपॉन कॉट थिटा. हीच आपली RHS आहे. बरोबर आहे. देअरफॉर LHS इक्वल टू RHS. हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट 10th सब क्वेश्चन. प्रूफ LHS इक्वल टू ही LHS आहे सेक ए प्लस कॉस ए. एका ब्रॅकेटमध्ये सेक ए प्लस कॉस ए आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये सेक ए मायनस कॉस ए. पहा एका ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी म्हणजे आपण काय लिहू शकतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला सेक स्क्वेअर ए मायनस कॉस स्क्वेअर ए. बरोबर आहे. एका ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी आहे, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी आहे. येथे प्लस आहे आणि येथे मायनस आहे. प्लसचा ब्रॅकेट मायनसचा ब्रॅकेट इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर ए मायनस कॉस स्क्वेअर ए. हा फॉर्म्युला वापरला आपण. पहा सेकला आपण काय लिहिणार 1 अपॉन कॉस. 1 अपॉन कॉस स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर हे मायनस हे असंच राहू देऊ कॉस स्क्वेअर ए इक्वल टू आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण म्हणजे काय होईल 1 मायनस येथे कॉसला स्क्वेअर आहे, येथे स्क्वेअर आहे म्हणजे स्क्वेअरची ॲडिशन स्क्वेअर आणि स्क्वेअर फोर्थ पॉवर होईल अपॉन कॉस स्क्वेअर ए इक्वल टू पहा फोर्थ पॉवर आहे म्हणजे 1चा फोर्थ पॉवर लिहू शकतो आपण आणि मायनस कॉसला फोर्थ पॉवर असा आहे. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल 1चा स्क्वेअर याचाही स्क्वेअर लिहू आपण आणि मायनस याला कॉसला स्क्वेअर लिहिला आपण तर याचाही स्क्वेअर होईल. बरोबर आहे. पहा 1ला आपण फोर्थ पॉवर लिहू शकतो आणि कॉसचा फोर्थ पॉवर आहे म्हणजे आपण असं लिहू शकतो 1 स्क्वेअर याला स्क्वेअर मायनस याचा स्क्वेअर केला आपण तर पॉवर पुन्हा स्क्वेअर घ्यावं लागेल म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे आपण कसं लिहिणार हाच फॉर्म्युला हा या फॉर्ममध्ये आहे. या फॉर्ममध्ये लिहायचं आहे आपल्याला म्हणजे ए मायनस बी एका ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी ए म्हणजे येथे 1 स्क्वेअर म्हणजे 1 मायनस बी मायनस घ्या किंवा प्लस घ्या पहिलं आधी प्लस घेतलं नंतर मायनस घ्यावं लागेल 1 प्लस कॉस स्क्वेअर ए. बरोबर आहे. म्हणजे एका ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी म्हणजे कॉस स्क्वेअर ए. हे जे आहे 1 मायनस कॉसचा फोर्थ पॉवर ए याला आपण असं लिहू शकतो 1 मायनस कॉस स्क्वेअर ए आणि 1 प्लस कॉस स्क्वेअर ए. बरोबर आहे. किंवा एक स्टेप ॲड करू आपण इथे किंवा असं लिहू आपण 1 याचा फोर्थ पॉवर करू मायनस कॉस स्क्वेअर ए आणि त्याचाही पुन्हा आपण याचे येथे आपण म्हणजे असं लिहिता येईल आपल्याला याप्रमाणे कॉस स्क्वेअर ए. म्हणजे आता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला अप्लाय करू म्हणजे हे येईल 1 मायनस कॉस स्क्वेअर ए 1 प्लस कॉस स्क्वेअर ए. कॉसला फोर्थ पॉवर आहे त्याला या फॉर्ममध्ये लिहिलेला आहे आपण आणि ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे.
अपॉन कॉस स्क्वेअर ए. 1 मायनस कॉस स्क्वेअर ए या फॉर्म्युल्यानुसार 1 मायनस कॉस स्क्वेअर ए म्हणजे काय मिळेल, साईन स्क्वेअर थीटा मिळेल. बरोबर आहे. पहा पुढे रिझन लिस्ट जा कोणता फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे. इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर ए या फॉर्म्युल्यावरून 1 मायनस कॉस स्क्वेअर ए म्हणजे काय मिळेल, साईन स्क्वेअर ए. साईन स्क्वेअर ए या ब्रॅकेटची व्हॅल्यू काय होईल, साईन स्क्वेअर ए. 1 प्लस कॉस स्क्वेअर ए, कारण 1 मायनस कॉस स्क्वेअर एचा फॉर्म्युला आहे. साईन स्क्वेअर ए लिहिता येईल, परंतु 1 प्लस कॉस स्क्वेअर एला साईन स्क्वेअर ए लिहिता येत नाही, मायनस पाहिजे आपल्याला. अपॉन हे कॉस स्क्वेअर ए. कॉस स्क्वेअर ए. आता साईन स्क्वेअर एने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू म्हणजे काय होईल, साईन स्क्वेअर ए इंटू 1 म्हणजे साईन स्क्वेअर ए होईल, प्लस साईन स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर ए. पहा याची व्हॅल्यू 1 येत नाही, येथे प्लस असेल तर 1 येते, येथे मल्टिप्लिकेशन आहे. अपॉन कॉस स्क्वेअर ए इक्वल टू आपल्याला काय पाहिजे, टॅन स्क्वेअर ए पाहिजे, म्हणजे साईन अपॉन कॉस प्लस साईन आपण सेपरेट करू म्हणजे काय लिहिता येईल, साईन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. हे प्लस साईन सेपरेट होईल डिनोमिनेटर, येथे पण साईन स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. बरोबर आहे. साईन अपॉन कॉस म्हणजे काय, टॅन. बरोबर आहे, म्हणजे टॅन स्क्वेअर ए, स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर येईल. टॅन स्क्वेअर ए याची व्हॅल्यू टॅन स्क्वेअर ए प्लस पहा इथे कॉस स्क्वेअर आहे, येथे कॉस स्क्वेअर आहे, कॅन्सल होतील म्हणजे साईन स्क्वेअर ए प्लस साईन स्क्वेअर ए. ही आपली RHS आहे. बरोबर आहे. टॅन स्क्वेअर ए प्लस साईन स्क्वेअर ए. देअरफॉर LHS इक्वल टू RHS. हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. प्रूफ RHS कोसेकचा पॉवर 6 आहे हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. LHS आहे, LHS इक्वल टू 1 प्लस 3 कोसेक स्क्वेअर थीटा इंटू कॉट स्क्वेअर थीटा प्लस कॉटचा इथे पॉवर 6 आहे आणि थीटा इक्वल टू पहा इथे आपल्याला काय करता येईल, कॉट आणि कॉट हा फॉर्म्युला अप्लाय करू आपण. पहा हे 1 प्लस 3 कोसेक स्क्वेअर थीटा कॉट स्क्वेअर थीटा ही व्हॅल्यू आपण काय पुट करू, कोसेक स्क्वेअर थीटा मायनस 1. कॉट स्क्वेअर थीटाला पुट काय करता येईल आपल्याला, कोसेक स्क्वेअर थीटा मायनस 1. कोसेक स्क्वेअर थीटा मायनस 1 त्या फॉर्म्युल्यानुसार. बरोबर आहे. आणि प्लस येथे आपण काय करू, क्यूब करू. स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे कॉट स्क्वेअरचा, त्यामुळे आपण काय करू, याला कॉट स्क्वेअर थीटा करू. पहा इथे पॉवर 6 आहे कॉटला, आपण पॉवर 2 घेतलेला आहे, पुन्हा आपल्याला पॉवर 3 घ्यावं लागेल कारण 3 इंटू 2 पॉवर 6 होईल. बरोबर आहे. कारण स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. कॉट स्क्वेअर थीटा म्हणजे काय, हेच आहे. बरोबर आहे. कॉट स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू ही एवढी आहे, ती येथे पुट करू आपण आता. 1 प्लस हा मल्टिप्लिकेशन करून घेऊ, या ब्रॅकेटला याने मल्टिप्लाय करू म्हणजे 3 कोसेक स्क्वेअर आणि कोसेक स्क्वेअर म्हणजे कोसेकचा 4th पॉवर होईल. 3 कोसेक पॉवर 4th होईल थीटा. बरोबर आहे. आणि मायनस 1ला मल्टिप्लाय केल्यामुळे हेच येणार आहे 3 कोसेक स्क्वेअर थीटा. बरोबर आहे. आणि प्लस कॉट स्क्वेअर थीटा म्हणजे काय लिहिणार आपण, कोसेक स्क्वेअर. या कॉट स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू काय आहे, कोसेक स्क्वेअर थीटा मायनस 1, परंतु त्याला क्यूब येईल. बरोबर आहे. कॉट स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू ही आहे त्या फॉर्म्युल्यानुसार, परंतु ब्रॅकेटला क्यूब आहे. आता ए मायनस बी ब्रॅकेटला क्यूब तो फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे. तो फॉर्म्युला इथे लिहू आपण, ए मायनस बी आणि ब्रॅकेटला क्यूब आहे. तो फॉर्म्युला कसा आहे, ए क्यूब मायनस 3 ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब इक्वल टू ए क्यूब मायनस 3 ए स्क्वेअर बी प्लस 3 ए बी स्क्वेअर.
हे कॅन्सल होत नाहीत, कारण येथे एला स्क्वेअर आहे, येथे बीला स्क्वेअर आहे, येथे बी आहे, येथे बी स्क्वेअर आहे. -3a² बी प्लस 3ab स्क्वेअर आणि मायनस बी क्यूब हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला व्यवस्थित पाठ करा तरच तुम्हाला सॉल्व करता येईल. इक्वल टू या फॉर्म्युल्यानुसार आपण हे करू. हा ए आहे सपोज कोसेक स्क्वेअर आणि हा बी आहे, त्याप्रमाणे अरेंजमेंट करू आपण. म्हणजे काय होईल, हे ॲज इट इज 1 + 3 कोसेक पॉवर 4 आहे थीटा -3 कोसेक स्क्वेअर थीटा प्लस ए क्यूब. ए म्हणजे हे आहे, याचा क्यूब करायचा आहे. म्हणजे काय होईल, कोसेक क्यूब, याला स्क्वेअर आहे त्याचा क्यूब होईल, बरोबर आहे. -3 ए स्क्वेअर म्हणजे या टर्मचा स्क्वेअर होईल, कोसेक स्क्वेअर थीटा या टर्मचा स्क्वेअर होईल, इंटू बी म्हणजे 1 आहे, इंटू 1 प्लस 3 ए म्हणजे कोसेक स्क्वेअर थीटा इंटू बी स्क्वेअर, बी म्हणजे 1 आहे, 1चा स्क्वेअर 1 म्हणजे इंटू 1 मायनस बी क्यूब, मायनस बीचा क्यूब, बी म्हणजे इथे 1 आहे म्हणजे मायनस 1 क्यूब म्हणजे 1च होईल, बरोबर आहे. इथे डायरेक्ट 1 लिहू आपण. हा फॉर्म्युला इथे अप्लाय केला आपण. आता हे सॉल्व करू. 1 + 3 कोसेक पॉवर 4 थीटा मायनस 3 कोसेक स्क्वेअर थीटा प्लस इथे काय आहे, 3 येथे स्क्वेअर आहे, पुन्हा पॉवर 3 आहे, 3 × 2 6 होईल. म्हणजे पॉवर किती येईल कोसेकला, 6 येईल. हा स्क्वेअर आणि हा क्यूब म्हणजे टोटल पॉवर 6 होईल. कोसेक पॉवर 6 थीटा मायनस येथे पॉवर 4 होईल, 3 पॉवरचा मल्टिप्लिकेशन, कोसेक पॉवरचा मल्टिप्लिकेशन, हा पॉवर आणि हा पॉवर 4 होईल थीटा, बरोबर आहे. आणि इंटू 1 म्हणजे लिहिण्याची गरज नाही, प्लस 3 कोसेक स्क्वेअर थीटा इंटू 1 आणि हे -1, 1चा क्यूब 1च होतो. कॅन्सल काय होईल का, हे 3 कोसेक स्क्वेअर थीटा आणि 3 कोसेक स्क्वेअर थीटा हे मायनस आहेत, हे प्लस आहेत, बरोबर आहे. ही टर्म कॅन्सल होईल आणि ही टर्म कॅन्सल होईल. हा +1 आहे आणि हा -1 आहे, हे पण कॅन्सल होतील. हे 3 कोसेक पॉवर 4 थीटा आणि -3 कोसेक पॉवर 4 थीटा हे प्लस आहेत आणि हे मायनस आहेत, हे पण कॅन्सल होतील, बरोबर आहे. फक्त काय राहत आहे, कोसेक पॉवर 6 थीटा इक्वल टू सर्व टर्म कॅन्सल होत आहेत, फक्त एवढी टर्म राहणार आहे, कोसेक पॉवर 6 थीटा आणि हीच आपली RHS आहे. देअरफॉर LHS इक्वल आहे RHS, हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12 प्रूफ. येथे आपल्याला 3 टर्म आहेत, त्यामुळे कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करता येणार नाही आपल्याला. आपण वेगळ्या प्रकारे प्रूफ करू. हा प्रॉब्लेम आपल्याला वेगळ्या प्रकारे प्रूफ करायचा आहे. येथे सेक आणि टॅन आहेत. सेक आणि टॅनमध्ये रिलेशन कोणता आहे, हा फॉर्म्युला आहे. सेक आणि टॅनमध्ये हा फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. 1 + tan स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. येथे लिहिणार वी नो. हे आपल्याला याप्रमाणे प्रूफ करायचं आहे. सेक स्क्वेअर थीटा म्हणजे काय, 1 + tan स्क्वेअर थीटा. हा फॉर्म्युला ॲज इट इज आपण लिहून घेतलेला आहे. आता काय करू आपण, देअरफॉर या टॅन स्क्वेअरला इकडे आणू. म्हणजे काय होईल, सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. याप्रमाणे आपल्याला कन्वर्ट करायचं आहे या फॉर्म्युल्यावरून. आता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आपण कसं लिहू शकतो, एका ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी, बरोबर आहे. देअरफॉर हे काय होईल, एका ब्रॅकेटमध्ये
ए मायनस बी म्हणजे सेक थिटा मायनस टॅन थिटा, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये सेक थिटा प्लस टॅन थिटा इक्वल टू 1 असं लिहिता येते आपल्याला, कारण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला अप्लाय केला आपण. टर्म याप्रमाणे येत आहेत. देअरफोर आता काय करू आपण, इकडे मायनस आहे त्यामुळे ही टर्म इकडे राहू देऊ, ही टर्म एवढा ब्रॅकेट तिकडे पास करू, म्हणजे सेक थिटा मायनस टॅन थिटा हा ब्रॅकेट इक्वल टू काय होईल, हे 1 येथे मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे इकडे डिव्हिजनमध्ये जाईल हा ब्रॅकेट, सेक थिटा प्लस टॅन थिटा. बरोबर आहे, सेक थिटा प्लस टॅन थिटा आलेला आहे, इकडे सेक थिटा मायनस टॅन थिटा. आता काय करू आपण, इकडे डिनोमिनेटर काहीच नाही म्हणजे 1 आहे. बरोबर आहे, इथे आपल्याला रूल अप्लाय करायचा आहे, बाय कंपोनेंडो डिव्हिडेंडो. रूल बाय कंपोनेंडो डिव्हिडेंडो रूल. हा रूल आपण 9वीच्या वर्गामध्ये रेशो अँड प्रपोर्शन या चॅप्टरमध्ये पाहिलेला आहे. रूल कसा आहे, हा एक रेशो आहे ए अपॉन बी इक्वल आहे सी अपॉन डीला, तर देन हे पण इक्वल असते, हे दोन रेशो इक्वल असतील, हे दोन रेशो इक्वल असतील तर बी मायनस ए अपॉन बी प्लस ए, डिनोमिनेटरमधून न्यूमिनेटर मायनस केला आणि पुन्हा याच्यामध्ये प्लस केला तर इक्वल असते डी मायनस सी अपॉन डी प्लस सी. हा रेशो आहे, हे जर इक्वल असेल तर हे पण इक्वल असते. समजा दोन रेशो आपण घेऊ, 3/5 घेतले तर इक्वल आहेत हे दोन रेशो इक्वल आहेत. हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर काय होईल, 5ने डिवाइड करू हे 3 होतील, 5ने डिवाइड करू हे 5 होतील, 3/5 इक्वल टू 3/5 म्हणजे काय, हे दोन रेशो इक्वल आहेत. बरोबर आहे, 15/25. असं जर असेल, हे दोन रेशो इक्वल असतील तर हे पण दोन रेशो इक्वल असतात. काय होईल, बी मायनस ए म्हणजे आपण काय करणार, 5 मायनस 3 आणि 5 प्लस 3 हे पण इक्वल असतील 25 मायनस 15 आणि 25 प्लस 15. इक्वल आहेत का आपण चेक करू. 5 मायनस 3 2 होईल, अपॉन 5 प्लस 3 8 होतील. बरोबर आहे, इक्वल 25 मायनस 15 म्हणजे 10 होतील, 25 प्लस 15 म्हणजे 40 होतील. हे काय होईल, 2ने डिवाइड करू 1/4 होईल, 10ने डिवाइड करू 1/4 होईल. दोन्ही रेशो काय येत आहेत, 1/4 इक्वल आहे 1/4 म्हणजे हे प्रूफ होत आहे. बरोबर आहे, हे जर असेल, हे दोन रेशो इक्वल असतील तर हे दोन रेशो पण इक्वल असतात. त्याप्रमाणे हा रूल आपल्याला अप्लाय करायचा आहे. काय करणार आपण, सपोज हा ए आहे आणि हा बी आहे डिनोमिनेटर, हा सी आहे आणि हा डी आहे. त्याप्रमाणे रूल अप्लाय करू, बी मायनस ए, बी म्हणजे 1 मायनस ए म्हणजे हा डिनोमिनेटर, ए म्हणजे हा न्यूमिरेटर म्हणजे काय होईल, सेक थिटा मायनस करायचा आहे, इथे मायनस टॅन थिटा मायनस करायचा आहे परंतु येथे मायनस आहे, अपॉन बी प्लस ए, बी म्हणजे 1 प्लस हा डिनोमिनेटर म्हणजे काय, सेक थिटा मायनस टॅन थिटा हे प्लस करायचे आहेत. बरोबर आहे, इक्वल टू डी मायनस सी, डी मायनस सी, डी म्हणजे सेक थिटा प्लस टॅन थिटा मायनस सी, सी म्हणजे इथे 1 आहे म्हणजे -1 अपॉन डी प्लस सी, डी प्लस सी म्हणजे सेक थिटा प्लस टॅन थिटा याच्यात प्लस सी म्हणजे 1. मायनसने ब्रॅकेट मल्टिप्लाय करू, देअरफॉर 1 मायनस सेक थिटा, हे मायनस मायनस प्लस होईल टॅन थिटा अपॉन 1 प्लस सेक थिटा
मायनस टॅन थीटा इक्वल आहे हे ॲज इट इज. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. दोन्ही साईड आपल्याला इक्वल झालेले आहेत, बरोबर आहे. अपॉन सेक थीटा प्लस टॅन थीटा प्लस 1. दोन्ही साईड इक्वल आलेले आहेत. ही साईड आणि ही साईड येथे प्रूव्ह झालेली आहे, बरोबर आहे. याच फॉर्म्युल्यावरून आपण कंपोनेंटो डिव्हिडंडो रूल नंतर अप्लाय करून हे प्रूव्ह केलेलं आहे. हेन्स प्रूव्ड. पुढे लिहा हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूव्ह झालेलं आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.